नमस्कार, मी पूर्वी भावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वडोदऱ्यामध्ये सध्या बोलतायत. थेट जाऊया. हमें अपना खेत सबसे पहले बचाना है, हमें अपनी धरती मां को बचाना है, हमें केमिकल फर्टिलाइजरों से अपनी धरती मां को मारना नहीं चाहिए। हमारे खेत को बचाना है, हमारी धरती मां को बचाना है। और इसलिए मैं आप सबसे आग्रह करूंगा कि आप अपने गांव में हर किसान भाई बहन को केमिकल फर्टिलाइजर से मुक्ति का रास्ता बताइए, नेचुरल फार्मिंग की तरफ ले जाइए। साथियों, एक और भी अहम विषय, और वो भी आप में से बहुतों को लागू होता है, बुरा मत मानना, फैशन हो गई है। जैसे ही वैकेशन हुआ, बच्चों के हाथ में विदेश की टिकट पकड़ा देते हैं, विदेश में जाके वैकेशन कर रहे हैं। गर्मी की छुट्टियां आ रही हैं, आजकल विदेश घूमने, वहां पर डेस्टिनेशन वेडिंग, ये मैं यहां से बहुत से लोग हैं, अब मुझे निमंत्रण नहीं भेजते हैं, पहले भेजते थे क्योंकि विदेश में ही शादी करते थे, अब बंद कर रहे हैं। ये विदेश में वेडिंग, इनका फैशन खूब बढ़ रहा है, और लेकिन इस पर भी बहुत विदेशी मुद्रा खर्च होती है। साथियों, आप सोचिए, क्या भारत में ऐसी जगह नहीं है जो हम अपनी वैकेशन वहां मनाएं, हमारे बच्चों को हमारा इतिहास पढ़ाएं, हम अपने स्थानों पर गर्व करें। और जरूरी है कि भारत में ही अपनी वैकेशन मनाएं। और वेडिंग के लिए भी मैं नहीं मानता हूं कि भारत से अधिक कोई अच्छी पवित्र जगह हो सकती है हमारे लिए। जब यहां वेडिंग करते हैं ना, तो हमारे पूर्वजों की मिट्टी भी हमें आशीर्वाद देती है। और वेडिंग के लिए भी भारत के ही अनेक स्थान है, उसको हम चुने। हमारे गुजरात में तो वैसे भी एक से बढ़कर एक स्थान है। और मैं तो आप सब पाटीदार भाइयों को तो कहूंगा, आपको तो अब शादी स्टैच्यू ऑफ यूनिटी वहीं पर जाके करनी चाहिए। आपकी हर शादी में सरदार साहब खुद आशीर्वाद देने के लिए मौजूद रहेंगे। और वहीं पर आपने, जैसे हरिद्वार ऋषिकेश में आप शांति के लिए जगह बना रहे हैं ना, वैसे ही आप स्टैच्यू ऑफ यूनिटी में शादी के लिए जगह बना दीजिए। मैं पंकज भाई को कहूंगा उसके लिए भी कुछ करें। जैसे हाल के वर्षों में सरदार साहब के स्टैच्यू ऑफ यूनिटी, हमारा एकता नगर पर्यटन का इतना बड़ा केंद्र बनकर उभरा है कि हम ये तय कर सकते हैं, हम ज्यादा से ज्यादा लोगों को स्टैच्यू ऑफ यूनिटी पर लेकर के जाएं। विदेशों में हमारे बहुत लोग रहते हैं, मैं उनको कहता हूं कि आपका दायित्व है कम से कम 5 विदेशी परिवारों को भारत देखने के लिए लेकर के आइए। आप देश विदेश में हमारे संपर्क का कोई भी परिवार जो स्टैच्यू ऑफ यूनिटी नहीं गया है ना, उसको वहां ले जाने के लिए प्रेरित करें। हम उसे कम से कम एक ट्रिप के लिए मोटिवेट करें। डेस्टिनेशन वेडिंग के लिए भी एकता नगर एक बहुत शानदार विकल्प हो सकता है। स्टैच्यू ऑफ यूनिटी में इतनी शानदार व्यवस्थाएं और गर्व है, दुनिया का सबसे ऊंचा स्टैच्यू, वो भी सरदार वल्लभ भाई पटेल का।
इस देश का कोई नागरिक ऐसा नहीं हो सकता है कि जिसको इसके लिए गर्व न हो दोस्तों। और मैं आपसे आग्रह करता हूं, आप सभी इसका फायदा उठाइए, इसका लाभ उठाइए। साथियों, ये मैंने छोटे छोटे प्रयास आपको, कोई मुश्किल काम नहीं बताया आपको, लेकिन आप मान के चलिए, ये छोटे प्रयास भले लगते सकते हो, लेकिन छोटे प्रयास भी जब 140 करोड़ लोग एक साथ संकल्प लेते हैं, 140 करोड़ लोग एक कदम आगे बढ़ते हैं इस दिशा में, 140 करोड़ कदम देश आगे बढ़ता है। तो वही छोटे प्रयास राष्ट्र की सबसे बड़ी ताकत बन जाते हैं। और इसलिए फिर एक बार हमें एकजुट होना होगा, ताकि ये संकट किसी भी तरह हमारी प्रगति को, हमारे विकास को प्रभावित न करे। मुझे विश्वास है हम सब साथ मिलकर इन संकल्पों को पूरा करेंगे और देश को मजबूती देंगे। અને બીજી વાત એક ગગજીબેન મારે કરવી છે। આપે મને સરદાર ગૌરવ રત્નથી સન્માનિત કર્યો। જે એવોર્ડ સાથે સરદાર સાહેબનું નામ જોડાયું હોય ને, ત્યારે જવાબદારી ઘણી વધી જતી હોય છે। એટલે એક પ્રકારે ગગજીભાઈએ બહુ ચાલાકીપૂર્વક આજે મને બાંધી દીધો કે આગા પાછા ના થતા। અને કદાચ મારા નસીબમાં લખાયેલું છે કે સરદાર સાહેબના જેટલે જે સપના હતા ને, એમણે શરૂ કરેલા જેટલા કામો હતા ને, એ બધા પૂરા કરવાનું મારા જ નસીબમાં આવ્યું છે। અને આજે જ્યારે આપે આ સન્માન, આ એવોર્ડ આપ્યો છે, હું આપને વિશ્વાસ આપું છું કે સરદાર સાહેબના સપના પૂરા કરવામાં આપ સૌ। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने मी पूर्वी भावे आपलं स्वागत करते झिरो आवर मध्ये। आज विषयामध्ये सुद्धा झिरो आवर मध्ये सुद्धा याच विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। खरं तर एप्रिल मे महिना हा आपल्या देशामध्ये सुट्ट्यांचा महिना असतो। शाळांना सुट्ट्या लागतात, त्यामुळे मुलांच्या मनावरती पालकांचं प्लॅनिंग ठरतं। गावाकडे शेतीची कामं उरकलेली असतात, त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लगीन सराईचा जोर असतो। इतकंच नाही तर शेतकरी जून महिन्यातल्या पेरणीसाठी खतं बियाण्यांची खरेदी सुद्धा याच काळात करत असतात। तर तिकडे शहरांचा आणि त्यातही खास करून मोठ्या शहरांचा विचार केला तर इथे उन्हाळी सुट्ट्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं। ज्यांना शक्य असेल अशांनी फॉरेन टूर्सही प्लॅन केलेले असतात। आता तुम्ही म्हणाल की हे दरवर्षीच होतं, मग आज यावेळी यामध्ये काय नवीन आहे? तर ते मी तुम्हाला आता सांगते। किंबहुना पंतप्रधानांनी आता तेच पुन्हा एकदा उद्धृत केलं की प्रत्येकासाठी महत्त्वाचं असं काहीतरी ते बोललेत। मग तुम्ही शेतकरी असो किंवा सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यापारी असो किंवा अगदी सोनं उत्पादक विक्रेते किंवा खरेदीदार, प्रत्येकासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल हैदराबादमध्ये भाजपच्या रॅलीत केलेलं हे आवाहन आता थोड्या वेळापूर्वी वडोदऱ्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी हेच आवाहन केलं, हेच मुद्दे अधोरेखित केले। आणि त्याला कारण काय तर 28 फेब्रुवारीला म्हणजेच आजपासून बरोबर 73 दिवसांपूर्वी सुरू झालेलं युद्ध। कोणतं तर सांगते। 27 फेब्रुवारीला अमेरिकेने इराणवरती एअर स्ट्राईक करत युद्धाची सुरुवात केली। पुढे 40 दिवस इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल असा घमासान युद्ध झालं। त्यानंतर युद्धविराम झाला, पण अमेरिका इराण यांच्यातला तणाव अजूनही कायम आहे। अगदी आजही अमेरिकेने इराणसमोर काही अटी ठेवल्या होत्या, ज्या इराणने मान्य केल्या नाहीत। मग या युद्धानं काय झालं तर त्यासाठी इथली भौगोलिक परिस्थिती थोडीशी समजून घ्यावी लागेल।
आखात जिथे युद्ध पेटलंय तिथून जगाचा जवळपास 30% तेल साठा निर्यात होतो. आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्याच आखातातनं जवळपास 50% कच्चं तेल आपल्या भारतापर्यंत येतं आखातातनं. जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा काही पहिल्याच दिवशी कच्चं तेल आणि त्याचा पुरवठा बंद झालेला नव्हता, पण हॉर्मुझची सामुद्रधुनी जेव्हा युद्धाच्या केंद्रस्थानी आली आणि इराणनं ती बंद केली तेव्हा खरे परिणाम दिसायला लागले. पहिला फटका व्यावसायिक सिलेंडर्सना बसला. आज 19 किलोंचा सिलेंडर 3000वरती त्याची किंमत गेली, जी युद्धापूर्वी 1800 ते 1900 होती. त्याच काळात सोन्याचाही भाव 1.5 लाख प्रतितोळा झाला. पण पेट्रोल डिझेलचे दर मात्र स्थिर होते. मात्र काल पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केले त्यामुळे सगळ्याच क्षेत्रांमध्ये चिंता वाढली आहे आणि त्याचवरती आधारित आपला प्रश्न आहे तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. पंतप्रधान मोदींनी केलेलं इंधन तेल सोनं बचतीचं आव्हान हे पुढील भीषण संकटाची नांदी आहे का? आपलं मत अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यांना काय वाटतंय आम्हाला जाणून घ्यायचंय. होय आणि नाही आपला पर्याय जरूर निवडा. मी आत्ताच म्हटलं की मोदींनी काल जे आवाहन केलंय किंवा आज पुन्हा एकदा जे आवाहन केलंय त्याला मुख्य कारण काय आहे तर 73 दिवसांपूर्वी सुरू झालेलं युद्ध. आणि हे मी नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय. आता काय आहे 73 दिवसांपासून भारत सरकार आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी युद्धामुळे वाढलेले अतिरिक्त भार स्वतः सोसत होतं. हेही सरकारनेच वारंवार सांगितलंय की इंधनाचे जगामध्ये दर वाढलेत पण आम्ही तुमच्यावरती भार पडू देणार नाही. जगभरामध्ये गॅस सिलेंडर्स महागलेत, तेल कंपन्यांवरती अतिरिक्त ताण वाढलाय, पण तरीही सरकार सर्वसामान्य जनतेवरचा भार सोसत राहील. जेव्हा एखादा देश युद्धामध्ये लोटला जातो तेव्हा काहीसं असंच होतं. इतर देशांची उदाहरणं कशाला, आपल्याच देशाचं उदाहरण सांगते. साल 1965 भारत पाकिस्तानमध्ये दुसऱ्या युद्धाची शक्यता होती, तणाव वाढला होता. त्यातच भारतामध्ये अन्न टंचाई, दुष्काळ आणि आर्थिक अडचणी असं तिहेरी संकट होतं. तेव्हा लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते. त्यांना देशाला आठवड्यातून 1 दिवस उपवास करण्याचं आवाहन त्यावेळेला त्यांनी केलं होतं. पण त्याआधी त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उपवास सुरू केल्याची नोंदही अनेक पुस्तकांमध्ये. आता कसं आहे, आपल्या भारतामध्ये सोनं हे कायम मौल्यवान श्रेणीमध्ये गणलं गेलंय हे तुम्हा आम्हाला माहितीच आहे. मागच्या काही वर्षामध्ये ETF म्हणजेच आभासी स्वरूपात सोने खरेदीचे विविध पर्याय बाजारामध्ये उपलब्ध झाले. पण भारतात आजही प्रत्यक्ष सोनं बाळगण्याची हौस कायम आहे. आभासी स्वरूपामध्ये सोन्याची कितीही खरेदी केली तरीही ते हातात घेतल्याशिवाय किंवा अंगावर मिरवल्याशिवाय समाधान भारतीयांना होत नसतं. लाखो रुपयांच्या लग्नकार्याच्या एकूण खर्चामध्ये सोने दागिन्यांचाच खर्च सर्वाधिक असतो. गरजेला तात्काळ पैसे देणारं माध्यम म्हणून सुद्धा सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. ग्रामीण भागामध्ये तर गुंतवणुकीचं मुख्य माध्यमच सोनं हे असतं. त्यामुळे स्त्रीधन, म्हातारपणाचा इन्शुरन्स अशीच या मौल्यवान धातूची आपल्याकडे ओळख आहे. आता या निमित्ताने भारतातली सोन्याची बाजारपेठ नेमकी कशी आहे हे आपण आज पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कारण पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की वर्षभर सोनं घेऊ नका. ऐन आत्ता एप्रिल मे महिन्याच्या काळामध्ये खरं तर लग्नसराईचे दिवस असतात. त्यामुळे वधूवर असू देत किंवा नातेवाईक असू देत, सोन्याच्या खरेदीचा उत्साह या काळात पाहायला मिळतो. पण अशा परिस्थितीमध्येच अचानक पंतप्रधानांनी आवाहन केलं भारताच्या जनतेला की सोनं खरेदी करू नका. त्यामुळे कसं आहे की सोन्याचं भारतात असलेलं महत्त्व हे कदाचित सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. पण यात मेघ अशी आहे की हे सोनं मुळात भारतात सापडत नाही. 80%हून अधिक सोन्याची आयात करावी लागते. आता हे बघा, 2025 मध्ये भारतीयांनी तब्बल 8 लाख कोटी रुपयांहून अधिक सोन्याची खरेदी केली. त्यातला 80%हून अधिक सोनं देशाबाहेरून मागवलं गेलं. यानुसार 6 लाख कोटी रुपयांची परकीय गंगाजळी निव्वळ सोन्यापोटी देशाबाहेर पाठवावी लागली. यासाठीच पंतप्रधानांनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय. अर्थात युद्धामुळे जानेवारी ते मार्च दरम्यान सोनं आयातीमध्ये घट झाल्याची दिसून येत आहे. सोने आयातीची भारतातली नेमकी स्थिती कशी आहे हे गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता पाहणार आहोत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर सोनं आयातीची परिस्थिती कशी आहे तर 2025ची आयात होती 623 टन सोनं. जानेवारी 2026 मध्ये 100 टन.
फेब्रुवारीमध्ये 65 टन, मार्च 2026ला 25 टन, भारतीयांची सोने खरेदीची मागणी खूप मोठी तर आहेच. आता यात मला आणखीन एक महत्त्वाचं असं सांगायचं आहे की भारतीयांमधील सोन्याची आवड आणि हौस मोठी असली तरी यावर्षीच्या जानेवारी ते मार्च दरम्यानचा सोनं खरेदीचा ट्रेंड हा वेगळा आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान सोने दागिन्यांच्या खरेदीमध्ये 2025च्या तुलनेत 19% घट होऊन ती 66 टनावरती आली आहे. आता तुम्हाला कदाचित असं वाटेल की याचा अर्थ सोन्याची खरेदी भारतीय लोकांकडनं कमी होत असल्याचं चित्र आहे. पण दागिन्यांची खरेदी कमी झाली असली तरी सुद्धा सोन्याचे बार आणि नाण्यांच्या मागणीमध्ये मात्र 34% वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी ते मार्चच्या काळामध्ये 62 टन नाण्यांची खरेदी झाली. सोन्याची नाणी ही गरजेच्या वेळी 100% परतावा देतात. त्यामुळेच आर्थिक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे भारतीय आता हळूहळू दागिन्यांऐवजी नाण्यांकडे वळत आहेत हे स्पष्ट दिसतंय. आता यातही असं झालंय की वर्षभर सोनं खरेदी करू नका. आता पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे सराफा व्यावसायिक साहजिकच हादरले. सोनं खरेदी बंद झालं तर कोट्यावधींचा रोजगार बुडणार आहे. त्यात सराफा दुकानामध्ये काम करणारे, दागिने घडवणारे लाखो कारागीर यांचाही प्रश्न आहे. सोनं खरेदी बंद करण्यापेक्षा आभासी स्वरूपामध्ये गोल्ड ETFच्या माध्यमातून सोने खरेदीच्या पर्यायांचा विचार करावा अशी मागणी व्यावसायिक करतायत. पाहूयात त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये जर एक वर्ष कुठल्याच प्रकारचं खरीददारी थांबली तर नक्कीच एक मोठा बेरोजगारीचं संकट या इंडस्ट्रीकडे येऊ शकतो. ही इंडस्ट्री जवळजवळ GDPमध्ये 7% पर्यंत योगदान करतं. त्याच्यामुळे एकदम ज्वेलरीत खरेदी करणं थांबणं मोठा एक संकट होऊ शकतो. परंतु नक्कीच देशप्रेम सर्वोपरी आणि या अनुषंगाने कॉईन खरेदी करणं किंवा गोल्ड बार खरेदी करणं तिथपर्यंत याला थांबवणं तिथपर्यंत ठीक आहे. पण ज्वेलरी खरेदी करणं थांबवणं हे नक्कीच एक मोठा आघात या इंडस्ट्रीवर होऊ शकतो. तर हा झाला सोन्याचा विषय. आणि सोनं जसं आपल्या संस्कृतीमध्ये गरजेचं आहे सणासुदीला आणि त्याचबरोबर इन्शुरन्स म्हणून, पुंजी म्हणून, तसं भारतीय स्वयंपाकघरामध्ये तेल हे अतिशय महत्त्वाचं असतं. भारतीयांच्या जेवणाच्या सवयी जगापेक्षा वेगळ्या आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या जेवणामध्ये मसाल्यांचा वापर प्रचंड असतो आणि हे मसाले मिळून येण्यासाठी तेलाची सुद्धा भरपूर गरज असते. त्यामुळेच भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेलाचं सेवन करणारा देश आहे. पण एकूण मागणीच्या फार कमी प्रमाणामध्ये खाद्यतेल प्रत्यक्ष भारतात तयार होतं. सर्वाधिक वापर पाम तेलाचा असतो आणि त्याची आयात करावी लागते. भारतामध्ये प्रामुख्याने फक्त सोयाबीन आणि शेंगदाण्याचं तेलच तयार होतं. चला आपण एक काम करूया, भारताच्या खाद्यतेल क्षेत्राची स्थिती नेमकी कशी आहे हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. भारताच्या खाद्यतेल क्षेत्राची स्थिती आपण बघतोय. एकूण वार्षिक मागणी 25 दशलक्ष टन असते. आयात त्यातली 19 दशलक्ष टन. सर्वाधिक आयात ही पाम तेलाची होते. 47% इंडोनेशिया आणि मलेशियातनं ती होते. सोयाबीन तेलाची 30% आयात केली जाते. सूर्यफूल तेल 18%. भारतातल्या कृषी क्षेत्रामध्ये सतत घट होत असली तरी सुद्धा भारतामध्ये आज 66 लाख हेक्टरवरती शेती केली जाते. यातून दरवर्षी 36 कोटी टन धान्य तयार होतं. या तुलनेत भारतीयांचा वार्षिक धान्य वापर 26 कोटी टन असे. त्यामुळे भारत दरवर्षी 4.5 लाख कोटी रुपयांच्या धान्याची निर्यात करतं. पण या सर्व शेतमालाला पिकवण्यासाठी भारतातल्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या एकूण खतांपैकी 60% खतांची आयात होते. पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण खतांच्या आकडेवारीवरती सुद्धा नजर टाकूयात. 40% खतांची आयात भारतात केली जाते. एकूण वार्षिक मागणी 20 कोटी टन आहे. आयात 8 कोटी टन केली जाते. पोटॅशची आयात 100% केली जाते आणि ही आखातातनं होते. फॉस्फेटिकची आयात 50% केली जाते गरजेच्या. अन्य खतांची आयात 25% केली जाते.
तर या मुख्य गोष्टींवरती पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं जनतेला आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा कच्चं तेल, परदेश पर्यटन, वर्क फ्रॉम होम या विषयांवरती आपण बोलणार आहोत. स्वदेशीचा नाराही त्यांनी दिलाय. पण त्याआधी आपण चर्चेला सुरुवात करूयात. आज आपल्या सोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या शिवानी दाणी आणि त्याचबरोबर तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत. आपल्या दोघांचंही गेस्ट सेंटरला स्वागत आहे. शिवानीजी, तुमच्याकडे आधी येते मी. खूप मोठ्या प्रमाणावरती आज टीका केलेली आहे विरोधकांनी मोदींच्या कालच्या आवाहनांवरती आणि एकंदरीतच 73 दिवस युद्ध चालू असताना आज 73व्या दिवशी अशा पद्धतीची आवाहनं का अचानक केली जातात असा प्रश्न विरोधकांनी केलेल्या टीकेत नाही येतो आणि कदाचित तो सर्वसामान्यांनाही पडू शकतो. यावर काय उत्तर आहे सत्ताधाऱ्यांचं? तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सर्व दर्शकांना. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे 73 दिवस झालीत आज युद्ध होऊन. 73 दिवसामध्ये आपण बघू शकतो की मागील 3 महिन्यामध्ये अमेरिकेत 50%च्या वर तेलाच्या किमती वाढल्यात, UK मध्ये 40%च्या वर, पाकिस्तानमध्ये वाढल्या, साऊथ आफ्रिकेमध्ये वाढल्या. पण त्या तुलनेमध्ये भारतामध्ये जर का आपण बघितलं तर आपल्या इथे पेट्रोल डिझेलचे भाव तसे वाढले नाही. आणि या सगळ्या अनुषंगानं आपण आत्तापर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव आणि जगात वाढणारे कच्च्या तेलाचे भाव याच्यामधला जो एक फरक किंवा जो तणाव होता तो कुठेतरी ॲब्झॉर्ब करत होतो. पण आता काल परवा आपल्याला आंतरराष्ट्रीय संस्थांनी पण सूचना दिली, सल्ला दिला की आपण ते जे ॲब्झॉर्ब करतोय ते आपण खालती पास ऑन करावं. आणि म्हणूनच कदाचित मोदीजींनी काल आपल्याला सर्वांना हे आवाहन केलं आहे. त्यांनी काही हे सांगितलं नाही की आपण मंदीकडे जातोय किंवा आपली अर्थव्यवस्था मंदीकडे चालली आहे. पण नक्कीच आपण जेव्हा कच्चं तेल विकत घेत असतो तेव्हा परकीय म्हणजे आपल्या देशातनं पैसा हा बाहेर जात असतो आणि कुठल्याही प्रकारे आपल्या देशातनं पैसा बाहेर जात असेल, मग ते सोनं विकत घेताना असेल, खतं विकत घेताना असेल, तेल विकत घेताना असेल, कुठेतरी हे अर्थव्यवस्थेला एक प्रेशरमध्ये आणणारं असतं. कुठेतरी रुपयाची किंमत अजून घसरत असते. या सर्व अनुषंगानं आपल्या देशातनं पैसा बाहेर नको जायला म्हणून फक्त जनतेला आवाहन करण्यात आलेलं आहे की 4 लोक मिळून गाडी पूल करून जावं, पेट्रोल डिझेलचा वापर कमीत कमी करावा, जे खाद्यतेल आपण आयात करतो त्याचा उपयोग कमीत कमी करावा की जेणेकरून आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहील. आणि आपण स्वदेशीचा नारा सुद्धा त्यांनी आधीच दिला. आपण मेक इन इंडिया बऱ्यापैकी प्रमोट करतो आहोत आणि बऱ्यापैकी आपली परिस्थिती मागील 10-12 वर्षामध्ये बदललेली सकारात्मकरित्या सुद्धा आपण बघितलेली की आपण ज्या गोष्टी आजपर्यंत आयात करत होतो त्या गोष्टी आज आपण स्वतः प्रोड्यूस करतोय, प्लस आपण निर्यातीकडे सुद्धा चाललो आहे. सो अशा सर्व अनुषंगानं की मोदीजींनी प्रत्येक जनतेला हे आवाहन केलं आहे की आपण देशासोबत उभं राहावं. आपण आत्तापर्यंत हा पूर्ण जो शॉक आहे तो ॲब्झॉर्ब करत होतो. आपण खालती जनतेला त्याची झळ पोहोचू दिली नाही. पण आपण जर का आत्ता हे अजूनही युद्धाचं सावट गळत असताना, हे संपत नसताना आपण सर्वांनी एक देशभक्ती म्हणून या सगळ्या गोष्टींचा मार्ग अवलंबावा आणि कुठेतरी देशात. नक्की तुमचा मुद्दा कळलाय सचिनजी. हे सगळे मुद्दे तुम्हाला मुळात पटतायत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉक कुठेतरी अब्झॉर्ब केला जात होता परंतु तो आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसलेलाच आहे. तर त्याच्या टायमिंग बद्दल तुम्ही काय म्हणाल? तो एक गालिबचा शेर आठवला, उम्रभर गालिब यही गलती करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा. गेल्या 12 वर्षामध्ये हे लोकांच्या वरतीच देशभक्ती ही सिद्ध करण्याची जबाबदारी टाकायची आणि आपण मात्र वेगळं त्या ठिकाणी व्हायचं. म्हणजे आज आम्ही जो ट्विटरवरती सांगितलंय की जनतेला करून उपदेश, मोदी चालले विदेश परदेश. आणि म्हणजे सगळे विदेशी सामान तुम्ही वापरायचे. गाड्या तुमच्या आता जी चालू आहेत त्या गाड्या विदेशी. तुमचा गॉगल जो असतो तो लाखोंचा, तो देखील विदेशी. तुमचे कपडे विदेशी, सगळं विदेशी वापरायचं. आज तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जे वेळेला ही घोषणा करताय किंवा या संदर्भामध्ये ती ही पब्लिक मिटिंग मध्ये करताय ज्याच्यामध्ये हजारो म्हणजे बसेस पाठवून लोकांना बोलवलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये वेळ झालेला आहे. पण सचिनजी नक्कीच अशा पातळीवरती आपण मुद्दे मांडूच शकतो. पण ह्याच्यामध्ये जनतेची जी होरपळ होतीये त्याच्यावरती तुम्हाला होते कशी म्हणून तर बोललो ना. पहिली गोष्ट अशी की यामध्ये जर तुम्हाला दांभिकपणा दिसत असेल की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण स्वतः काय करतो? तुमच्या 100 गाड्यांच्या कॅरिकेट तिकडे चाललेल्या आहेत. तुमचे सगळे मंत्री, मुख्यमंत्री, आता देवेंद्र फडणवीसांच्या 22 गाड्या चालतात एकत्र ज्या वेळेला. त्यांना तुम्ही सांगितलं का? आणि परदेश दौऱ्यावरती तुम्ही चाललात, विमानाने चाललाय, तुम्ही जा ना एअर इंडियाच्या फ्लाईटनं, सुरुवात करा ना तिथनं. प्रश्न असा आहे की हे संपूर्णपणे आता ज्या पद्धतीनं आपल्या भाजपच्या प्रवक्त्या सांगत होत्या, 9 मार्च 2026 राहुल गांधीजींनी जाहीरपणे हे सांगितलं होतं देशाला
की प्रचंड मोठा क्रायसिस त्या ठिकाणी येतो आहे. हे युद्धाचे परिणाम होणार आहेत आणि सरकारनं तात्काळ त्याची जबाबदारी घ्यावी आणि त्याचं प्रिपरेशन चालू करावं. त्यानंतर 23 मार्चला तुम्ही लक्षात घ्या, 23 मार्च 2026ला पार्लमेंटमध्ये कोविड सारख्या परिस्थितीला तुम्ही तयार राहा असं पंतप्रधान बोलतात. परंतु त्यानंतर जवळपास 2 महिने त्याच्यावरती काही चर्चा केली जात नाही. खुलेआम त्या ठिकाणी पब्लिक मीटिंग होत आहेत. सगळ्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सामील केलं जाते. तिथे जागतिक संकटाचं एकही तिकडे बोललं गेलं नाही. 1.5 महिना पंतप्रधान त्या पंतप्रधान कार्यालयामध्ये गेलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता त्यांना जसं निवडणूक संपली त्यानंतर हे आठवलं. तुम्ही लक्षात घ्या, कोविडच्या वेळेला हीच परिस्थिती झाली होती. त्यावेळेलाही बंगालचं इलेक्शन होतं. बंगालमध्ये मोठ्या रॅल्या झाल्या, पब्लिक मिटिंग झाल्या आणि नंतर त्यांना आठवलं की बाबा आता आपल्याला लॉकडाऊन बरं, नक्कीच हा शॉक ऑब्झॉर्व करण्यासाठी थोडक्यात आता मुद्दा असा आहे, शॉक ऍब्झॉर्ब करण्याचा विषय जो आहे, गेले 2 महिने तुम्ही का त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये वाढवलं नाहीत? कारण निवडणुका होत्या, हे लक्षात घ्या. संपूर्ण जगामध्ये भाव वाढतात आणि ह्यांनी थांबवले. ते देशावरती उपकार करण्यासाठी नाही, लोकांना फसवण्यासाठी, की आता निवडणुकांमध्ये आहेत. आणि ज्या ज्या वेळेला विरोधी पक्षाने हा विषय काढला त्यावेळेला विरोधी पक्षांना कळत नाही. फडणवीस साहेबांनी राहुल गांधींची तुलना कशा पद्धतीने केली होती तुम्ही लक्षात घ्या. तुम्हीच दाखवलंय की राहुल गांधीला काही कळत नाही. मग आता राहुल गांधीला कळत नाही तर मग आता 2 महिन्यानंतर हे आठवलं कसं? नक्कीच. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे खऱ्या अर्थानं एकच मुद्दा सांगेन मी, हे किडनीचं औषध आहे, लिव्हरवरती काम केलं जाते. आज ज्या पद्धतीनं तुम्ही या देशाची इकॉनॉमी, म्हणजे आजचा पेपरची एक पहिलं फ्रंट पेज तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाचं वाचलं असाल, पण त्याच्या अगोदर त्याच्यानंतरचं हे पेज वाचलं असाल का? हे वाचणं महत्वाचं आहे की या 4-5 महिन्यामध्ये नेट एफपीआय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट 2,06 कोटी रुपयाची बाहेर गेली देशामधनं. ती या 14 वर्षामध्ये सगळ्यात जास्त बाहेर गेलेली आहे. देशामधला रुपयाचा दर हा 5% या 4-5 महिन्यामध्ये पडलाय. नक्कीच. सचिनजी, मुद्दा तुमचा कळलाय. आपण याच्यावरती शिवानी त्यांचं उत्तर घेऊया. गुंतवणुकीच्या अनुषंगाने खरं तर तुमचा हा एक्सपर्टीजचा विषय आहे. तर हे जे आता त्यांनी भाष्य केलेलं आहे ते आणि कुठेतरी या आडून फसवणूक होतीये जनतेची, असाही एक उल्लेख केला सचिनजींनी. तुमचं उत्तर? हे खूप सोपं असतं म्हणणं की जर का बंगालचे निकाल किंवा आसामचे निकाल जर का काँग्रेसच्या बाजूने लागले असते तेव्हा त्यांनी हा असा मुद्दा नसता केला. की कसं आहे की रडलं की मग ईव्हीएमला दोष द्यायचा किंवा आता त्यांनी रेट वाढवले नाही तर निवडणूक होती म्हणून दोष द्यायचा. कुठेतरी जनतेचा विचार करून 73 दिवस 75 दिवस हा शॉक ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारद्वारा केला जातो आणि त्याच्यानंतर सुद्धा आव्हान केलं जातं की बाबांनो की या देशावर आलेलं गडद संकट आहे, हे येऊ शकतं, याच्यासाठी आपण तयार राहावं. याच्यातही यांना जर का राजकारणच शोधायचं आहे तर त्याला कोणी काहीच करू शकत नाही. आपण बघितलं की हे गोष्टी करतात की कपडे परदेशी, हे परदेशी, ते परदेशी. एक पंतप्रधान भारताने सुद्धा बघितलं होतं की ज्यांचे कपडे प्रेस करायला आणि धुवायला तुम्ही आता इकडे फक्त राजकारणाचा मुद्दा म्हणताय की मध्ये 2 महिने जेव्हा खरोखरच या मुद्द्यांबद्दल कुठलीच कम्युनिकेशन नव्हतं सर्वसामान्यांची, तेव्हा का नाही ते केलं गेलं, हा प्रश्न तुम्हाला व्हॅलिड वाटत नाही का? 2 गोष्टी. एक तर हॉर्मुझची जी खाडी होती त्याच्यामधनं आपला सगळा जो प्रवास होता तो नीट सुरू होता. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढत होते. आपण जागतिक स्तरावर त्या कच्च्या तेलाच्या भावाचा पडसाद जो आपल्या देशातील भावांवर पडतो तो कुठेतरी ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करत होतो की कदाचित 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी जर का हे युद्ध निवळलं तर मग पुन्हा सगळ्या गोष्टी बॅक टू द नॉर्मल येतील. सो हा फक्त प्रयत्न होता की जनतेला या त्रासापासून कुठेतरी थोडंसं थांबवून ठेवायचं. हा शॉक ॲब्झॉर्ब करण्यासाठी हा भार स्वतःवर उचलायचा. आणि आता जेव्हा कुठेतरी यामध्ये पुन्हा एकदा आक्षेपाचा नक्कीच आक्षेपाचा मुद्दा हाच येतो की तो शॉक ऑब्झर्व करण्याचा काळ आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या आधीचा काळ हा कोइन्साइड होत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच्या आवाहनामध्ये आणखीन 4 महत्त्वाच्या गोष्टींवरही भाष्य केलंय. पहिलं परदेश पर्यटन, दुसरं स्वदेशीचा वापर, तिसरं जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करणं आणि चौथं शक्य तिथे वर्क फ्रॉम होम करणं. आठवलं ना, कोरोना काळामध्ये जेव्हा अख्ख्या जगामध्ये लॉकडाऊन लागला होता, सगळं काही ऑनलाईन सुरू होतं, अशा वेळी जवळपास सगळ्याच सेक्टरमध्ये ऑनलाईन कामं सुरू झाली होती. विशेषतः वर्क फ्रॉम होमचं कल्चर आलं. आता आपण ज्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्या गोष्टी जास्तीत जास्त शहरांशी निगडीत आहेत असं म्हणू शकतो. परदेश पर्यटनासाठी देशातून जाणाऱ्या बहुतांश पर्यटक हे शहरातले असतात. ग्रामीण भागातूनही असतात, पण तुलनेनं शहरातीलच जास्त असतात. आकडाच सांगायचा झाला तर 2024 साली 3 कोटींहून अधिक भारतीयांनी परदेश दौरे केलेत. त्यात त्या पर्यटकांनी जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा खर्च केलाय.
2025 साली पर्यटकांचा आकडा जवळपास 3.5 कोटींवरती होता, तर खर्चाचा आकडा 4 लाख कोटींवर. आता परदेश पर्यटनासाठीही तुम्हाला त्या त्या देशांचं चलन आपल्या चलनाशी बदलून घ्यावंच लागतं. त्यात आपल्या रुपयाची आजची स्थिती अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 95 रुपयांवरती गेली आहे. त्यामुळे जर आज घडीला तुम्ही 15 दिवसांचा अमेरिकेचा टूर प्लॅन केलात तर जवळपास 4 ते 5 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय त्या व्यतिरिक्त वरचे खर्च, खरेदी, खानपान इत्यादी. त्यामुळे हा खर्च आणखीन वाढू शकतो. आता यातला बहुतांश खर्च हा परकीय चलनातच होतो. त्यामुळे रुपये खर्चून डॉलर विकत घेताना डॉलरची मागणी वाढत जाते. पर्यायाने रुपयाच्या तुलनेने किंमतही वाढते. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी या आंतरराष्ट्रीय सफरींवरती पैसे खर्च न करण्याचं आवाहन जनतेला केलंय. पण ते या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पाळलं जाईल का? पाळलं गेलंच तर नक्की कोणत्या आर्थिक स्तरातले लोक आपली आधीच बुक केलेली फॉरेन टूर सहज रद्द करतील, हा प्रश्न आहे. पण या दरम्यान पर्यटन कंपन्यांची धडधड मात्र काल पंतप्रधानांनी नक्कीच वाढवली आहे. आता पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात आणि याच अनुषंगाने मी पुन्हा एकदा सचिनजींकडे जातीये. आपण विविध मुद्द्यांवरती भाष्य मगाशी केलं होतं, परंतु आता जो सगळा ताण कुठेतरी येणार आहे विविध व्यवसायांवरती, त्या अनुषंगाने आपण काय बोला? पहिली गोष्ट अशी, मगाशी बोलता बोलता मी जे सांगितलं याचं कारण आहे की राजकारण हे अर्थकारणाच्या पेक्षा वेगळं ठेवलं पाहिजे. अर्थकारण हे देशाचं अतिशय महत्वाचं असतं, ते राजकारण येता कामा नये. आणि म्हणूनच मी सांगत होतो की निवडणुकांच्यासाठी ह्या देशाची आर्थिक व्यवस्थाचं व्यवस्थापन हे करणं टाळलं नाही पाहिजे होतं. बरं, दुसरी गोष्ट आता पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था ही हे युद्धाचं सावट आणण्याच्या अगोदरपासूनच हळूहळू खाली चाललेली. म्हणजे ह्याच्यात काही शंका नाही. तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 40% रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही सतत कमी होत चाललेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता महत्वाचं भाग काय आहे की तुम्ही ह्याला उपाय काय सांगताय? उपाय सांगताय की ह्या सगळ्या गोष्टी बंद करा, म्हणजे ह्याच्यावरती कमी करा. आता परदेश प्रवास हा काही सामान्य मध्यम वर्ग करत नाहीये, लक्षात घ्या. परदेश प्रवास त्या मध्यम वर्गाचा इतका तो त्या ठिकाणी पिचलेला आहे की त्याच्यावरती स्वतःचा खर्च कसा चालवावा, घर कसं चालवावं, एखादं हप्ते कसे द्यावेत, घराचे हप्ते किंवा कुठल्या त्याच्या छोट्याशा स्कूटरचे, हे त्याचं टेन्शन असतं. करतो कोण? तर तो एक उच्च वर्ग आहे ज्याच्या संदर्भामध्ये यांच्या नीती चाललेल्या आहेत, गरिबांच्यासाठी चाललेले. आणि ह्यांचे सगळे जे राजकीय नेत्यांचे बहुतेक टूर या परदेश दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसतील या मे महिन्यामध्ये. तर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, असा महत्वाचा विषय. दुसरा महत्वाचा भाग की तुम्ही सोनं खरेदी करू नका. तुम्ही लक्षात घ्या, या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर नाहीये. म्हणजे तुम्ही चीनवरती ज्या पद्धतीने भारत चीनचं युद्ध सावट होतं आणि त्यावेळेला चीनवरती त्या ठिकाणी काहीतरी आम्ही दंड करतोय, यासाठी चीनचा इम्पोर्ट बंद केला, काही कंपन्यांवरती कारवाई करण्याचं जे काही नौटंकी त्या ठिकाणी झाली, त्या कालावधीमध्ये देखील चीनमधला इम्पोर्ट हा थांबला नव्हता, तो वाढला होता. का वाढला होता? कारण इथलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, ज्याला मेक इन इंडियाचं ते म्हणतायत, त्याचं लक्ष ठेवलं होतं 2022ला की 2015ला तो मेक इन इंडियाचा टायगर आला होता. त्याने 7 वर्षामध्ये 25% जीडीपीचा हा वाटा असला पाहिजे. हा तो पहिला जो होता त्याच्यापेक्षा कमी झालेला आहे. संपूर्ण मशिनरी तुम्हाला इम्पोर्ट करावी लागतात. तुम्हाला आज गोल्डचा विषय, गोल्ड वरती अवलंबून असलेले किती कारागीर आहेत. आता मगाशी तुम्ही जे त्या उद्योजकाचं एक बाईट सांगितलात, सगळ्यात जास्त सांगलीमधले हे आहेत जे त्याच्यावरती काम करतात, कारागीर करतात, हे लक्षात घ्या, जे रॉ गोल्ड वरती काम करतात. दुसरी गोष्ट, खाद्यतेल कमवा. महत्वाचा भाग असा आहे की फर्टिलायझरचा उद्योग, फर्टिलायझरचा विषय लक्षात घ्या, पूर्वी अत्यंत गंभीर आहे. हीच पद्धती ही श्रीलंकेने वापरली होती की फर्टिलायझरचा इम्पोर्ट बंद केला. त्याच्यानंतर इतकं फूड इन्फ्लेशन वाढलं तिथे की तिथे ज्या अराजकाची परिस्थिती आली. आज देशामधली परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे, क्रायसिस सारखी आहे. कारण तुम्ही लोकांचे उद्योग संपवताय, हे नुसतं करणं चांगलं नाही. सचिनजी, या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा येते, पण मला शिवानी ताईंना याच अनुषंगाने हा प्रश्न विचारायचा आहे की आता आवाहनं तर पंतप्रधानांनी केलेली आहेत, परंतु सर्वसाधारणपणे किती काळपर्यंत या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे, त्याचं गांभीर्य किती वाढू शकतं, याबद्दल अजूनही सर्वसामान्यांना माहिती का नाही दिली जाते? एक की आत्ता जसं सावंत साहेबांनी म्हटलं की राजकारण आणि अर्थकारण हे वेगवेगळे ठेवायला पाहिजे. पहिले तुमच्या प्रश्नाकडे ते मग पुन्हा त्यांच्याकडे जाते की की हे निश्चितपणे अजून सांगता येणार नाही की हे कधीपर्यंत होईल, कारण की अमेरिका इराण यांचं कुठपर्यंत हे युद्ध अजून ओढल्या जाईल याबाबत आपण आत्ता काहीच चर्चा करू शकत नाही. त्यामुळे अजून आपले संकट गडद होण्याच्या आधी जर का आपण छोटे छोटे पावलं उचलली की सोन्याची खरेदी टाळली, आपण जर का परदेश म्हणजे संकट गडद होण्याच्या
कुठेतरी मार्गावर आपण आहोत हे तरी आपण मान्य करूया या ठिकाणी. हे जागतिक संकट मॅडम हे जागतिक संकट आहे. हे जागतिक संकट आहे, काही आपण ओढवलेलं संकट नाही आहे. 1992मध्ये आपल्यावर अशी परिस्थिती झाली होती की आपल्याला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. आपण अटलजींच्या काळामध्ये बघितलं, आपण रेव्हेन्यू सरप्लस आलो. आपण 2013मध्ये बघितलं की चिदंबरम साहेबांनी सुद्धा 1 वर्ष सोनं विकत घेऊ नका असं आवाहन केलं होतं. तेव्हा कुठे इराण होतं, तेव्हा कुठे अमेरिका होतं. आणि हे जे लोक रोज गाणं वाजवत आहेत की क्या बताऊ ये हाल कैसा है, तब वो साल दूसरा था, अब ये साल दूसरा है, ही अशी परिस्थिती त्यांच्यावरच लागू होते. आणि या लोकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आज आपण सर्व लोकांनी एकत्र येऊन, जेव्हा तुम्ही म्हणताय की राजकारण आणि अर्थकारण वेगवेगळं ठेवायला पाहिजे, आज भारताची परिस्थिती आर्थिकरित्या ही बऱ्यापैकी ताकदवर आहे, रादर ताकदवरच आहे. आपण सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत आणि FDI परत चालले, याचे कारणं वेगळी आहेत. आज अमेरिकेमधलं इन्फ्लेशन, अमेरिकेतल्या कारणं, त्याच्यामुळे वापस डॉलर त्यांच्याकडे चालला आहे. आणि आपण बघितलं असेल तर मागील काही वर्षांमध्ये रुपयाच नाही, सर्व करन्सीज अगेन्स्ट डॉलर यांचं अवमूल्यन झालेलं आहे. त्यामुळे आपण कुठल्या परिस्थितीमध्ये काय बोलतो, आज देशावर जेव्हा संकट आलं आहे तेव्हा आपण सर्वांनी एकत्रित येऊन, अजून संकट आलाय म्हणजे आपण खूप अडचणीत आहोत अशातला भाग नाही, पण उद्या जर का अडचणीत आलो तर आपण त्याच्यासाठी तयार राहायला, आपण आजची खरेदी उद्या काढू शकतो. शिवानीताई, पण कसं आहे, पंतप्रधान जेव्हा सातत्याने एखाद्या विषयावरती बोलतात, कालही ते बोलले होते, आजही बोलतात, तेव्हा अशा पातळीवरती नक्कीच धडधड वाढायला लागते सर्वसामान्यांची, कारण कोरोनाचा काळ तो आपण अनुभवलेला आहे. एक शेवटची अगदी थोडक्यात कमेंट मी सचिनजींची घेते, कारण त्यांना पटलेलं नाही तुमचे म्हणते. सचिनजी. नाही, काय आहे, हे पहिली गोष्ट अशी आहे की इकॉनॉमिक लॉकडाऊन आहे आणि इतकी मोठी क्रायसिसची सिच्युएशन जगामध्ये असताना सर्व विरोधी पक्ष पार्लमेंटच्या सेशनच्या संदर्भामध्ये चर्चेची मागणी करत होता आणि त्यावेळेला ती चर्चा नाकारली गेली हे लक्षात घ्या. मोदीजींनी जाहीरपणे सांगितलं की कोविड सारख्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयारी ठेवा, हे 23 मार्च आहे. त्यानंतर चर्चा देखील करून दिली नाही. आणि मग तुम्ही त्याचं गांभीर्य किती ठेवता, कारण देशाला सांगायचं होतं तुम्हाला की नाही सगळं आलबेल आहे, सगळा साठा आहे, इलेक्शनला आम्ही जाणार आहोत, आम्ही सगळे अच्छे दिन आलेले आहेत. अच्छे दिन हे नाही आहेत. अच्छे दिन हे असले पाहिजेत की ज्यामध्ये सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे की तुम्हाला आम्ही. अगदी शिवानीताई, एका वाक्यामध्ये तुमचं उत्तर. शिवानीताई. एक की हे देशावरचं येऊ घातलेलं संकट आहे. आपण सर्वांनी एकत्रित राहून या छोट्या छोट्या गोष्टी जर का पाळल्या तर आपण खूप चांगल्या प्रकारे या संकटाला समोर जाऊ शकतो. 1 मिनिट आहे, शेवटचं एकच वाक्य. आणि राहुलजींनी 8 मार्चला सांगितलं होतं, 23 मार्चला हे झालं ते झालं. म्हणजे तुम्ही चायनासोबत केलेले करार आम्हाला माहिती आहे, तुम्ही इतर वेळी काय चर्चा केली ते आम्हाला माहिती आहे. मला असं वाटतं की आपण आता तेवढ्या खोलावर शिरायला नको. दोषारोपांचा काळ नाही, तुम्हीच म्हणाला सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आशा करूया की अशाच चित्र भविष्यामध्ये दिसेल. आणि तुर्तास तुम्ही चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आज विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिली आहे. एकूण 76,000 मतं आली आहेत आणि पंतप्रधान मोदींनी काल केलेलं आणि आजही केलेलं इंधन तेल सोनं बचतीचं आवाहन हे पुढील भीषण संकटाची नांदी आहे असं 76% लोकांना वाटतंय. 24% लोक म्हणतायत नाही. आणि याच मुद्द्यावर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आता आपली भूमिका मांडतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला नक्की काय आवाहन केलं हे पूर्वी तू आत्ता सांगितलंच आहेस. पार्श्वभूमी आखाती देशांमधील अस्थिरता आणि तिथली युद्धजन्य परिस्थिती. परत एकदा वर्क फ्रॉम होम सुरू करा असं मोदी म्हणाले. कोविड नंतर अनेक लोकांना आणि कंपन्यांना तसंच ह्याचं महत्त्व पटलंय. पेट्रोल आणि डिझेलचा वापर विचारी पद्धतीनं व्हावा, कारपूल करावं, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा असा सल्ला पण काल मोदींनी देशाला दिला. खरं तर पर्यावरण, ट्रॅफिकची अडचण, त्यामुळे लोकांचा वाढणारा स्ट्रेस आणि वाया जाणारा वेळही, वाढलेले रस्ते अपघात, आवाज प्रदूषण आणि हवेची क्वालिटी हे सगळं लक्षात घेता मोदींना खरं तर हे सांगायची वेळच यायची गरज नव्हती. पण सध्याचा त्यांचा उद्देश क्रूडच्या वाढत्या किमती आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने फॉरेन एक्सचेंज वाचवणं हा आहे. फॉरेन एक्सचेंजच्याच दृष्टिकोनातून मोदींनी जनतेला येणारं 1 वर्ष तरी विदेश पर्यटनाला जाऊ नये असंही आवाहन केलंय. देशात लग्न कार्यात विकत घेतलेल्या जाणाऱ्या सोन्याचं मार्केटसुद्धा मोठं आहे. पण ह्या मागचं अर्थकारण बघितलं तर सोनं हे इम्पोर्ट होतं आणि परत एकदा महत्त्वाच्या परकीय चलन साठ्याचा प्रश्न उद्भवतो. पंतप्रधानांच्या ह्या आव्हानामुळे
3 प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आव्हानाकडे काय म्हणून बघितलं तर ही घोषणा आवश्यक वाटते. या आव्हानाकडे का म्हणून बघितलं तर शंका निर्माण होते. आणि या आव्हानाकडे कधी म्हणून बघितलं तर शंका वाढते. मतांच्या आणि निवडणुकीच्या राजकारणाची चर्चा सुरू होते. निवडणुका संपल्यावर, असंख्य चार्टर्ड विमानांचा खर्च केल्यावर, सभांना गाड्या भरभरून लोक आणल्यावर, रोड शोज, रॅलीज नीट पार पडल्यावर मग हे आवाहन करणे, ये बात कुछ हजम नहीं हुई, हे विरोधकांची भूमिका न पटण्यासारखी सुद्धा नाही. देशाच्या जनतेनं तर देशाला जेव्हा गरज भासली तेव्हा अंगावरचे दागिने सुद्धा काढून दिलेत. त्यामुळे लोकांना देशहित लक्षात आलं की ते मोदींच्या या हाकेला पण प्रतिसाद देतीलच. पण आत्ता जर लोकांना हा विषय पटवून द्यायचा असेल तर सरकारला, सरकारच्या नेत्यांना लीडिंग फ्रॉम द फ्रंट करावं लागणार आहे. ज्या नेत्यांना, मंत्र्यांना खरा धोका आहे अशांना वगळून इतर जे उगाच स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठे ताफे घेऊन फिरतात किंवा छोट्या मोठ्या उद्घाटनांचा मोठा थाट मांडतात किंवा अधिकाऱ्यांच्या लाईनी स्वतःच्या बैठकांसाठी किंवा स्वतःच्या मागे पुढे लावतात, ते बदलणार आहेत का, याकडे आता मात्र जनतेचं लक्ष असणार आहे. पूर्वी